2 ऑक्टोबर 2017 राजस्थानमधील अलवर. शर्मा कुटुंबियांसाठी ही रात्र नेहमीसारखीच शांत, साधी आणि आनंदाने भरलेली होती. घरातल्या सगळ्यांनी मिळून एकत्र जेवण केलं होतं आणि त्यानंतर घरभर हास्याचे सूर घुमत होते. काही वेळाने प्रत्येकजण आपापल्या जागी झोपायला गेला. बनवारीलाल शर्मा, एक कष्टकरी क्रेन ऑपरेटर, तळमजल्यावर आपल्या 3 मुलांसोबत आणि मोठ्या पुतण्यासोबत गाढ झोपी गेला. वरच्या मजल्यावर त्याची पत्नी संध्या आणि तिची बहीण कविता, जी बनवारीलाल ह्याच्या छोट्या भावाची बायको देखील होती, या दोघी आपल्या सासू सासऱ्यांसोबत छतावर झोपल्या होत्या. आकाशात चांदणं पसरलं होतं आणि घरभर शांतता पसरली होती. ही शांतता फक्त वादळ येण्यापूर्वीची होती. 3 ऑक्टोबरच्या पहाटे साधारण 5:30 वाजता संध्या आणि कविता उठल्या. सकाळच्या कामांची यादी डोक्यात घोळत होती. मुलांची शाळेची तयारी, डबे, सासऱ्यांची औषधं आणि नवऱ्यांची कामावर जाण्याची घाई. संध्या झोपेतून उठून हळूहळू पायऱ्या उतरू लागली. कविता तिच्या मागे होती. संध्याचं पाऊल तळमजल्यावर टेकलं आणि अचानक तिला जमिनीवर रक्ताचे ठिपके दिसले, गडद लालसर रंगाचे. तिच्या अंगावर सरसरून काटा आला. कविताने भीतीने संध्याचा हात पकडला. दोघींनी एकमेकांकडे घाबरून पाहिलं. मग त्या सरळ तळमजल्यावर असलेल्या खोलीकडे वळल्या, जिथे बनवारीलाल आणि त्यांची मुलं गाढ झोपलेली होती. संध्या थरथर कापू लागली. घशात आवाज अडकला होता. ती हळूहळू पुढे गेली. थरथरत असलेल्या हातांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. शेवटी एक खोल श्वास घेऊन तिनं दार उघडलं आणि एक काळीज पिळवटून टाकणारी किंकाळी तिच्या तोंडातून फुटली. खोलीत रक्ताचे सडे पडले होते. संपूर्ण खोलीमध्ये रक्ताचा एक उग्र दुर्गंध पसरला होता. त्या रक्ताच्या थारोळ्यात बनवारीलाल आणि त्यांची 3 मुलं, अमन, हॅपी आणि अयान, आणि त्यांचा पुतण्या निकी, हे सगळे गतप्राण होऊन पडलेले होते. त्यांच्या अंगावर अनेक वार झालेले होते. कवितासुद्धा धावत आत गेली आणि समोरचं दृश्य पाहून तिची देखील शुद्ध हरपली. दोघी बहिणी जमिनीवर कोसळल्या, रडत, किंचाळत. त्यांच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरला. एका शेजाऱ्याने आवाज ऐकून आत धाव घेतली. त्याला वाटलं कोणीतरी आजारी आहे, पण समोर जे दृश्य दिसलं त्याने त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो थरथरत ओरडला, खून झालाय, पोलिसांना बोलवा. एका क्षणात सगळं गाव जागं झालं. काही मिनिटात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आजूबाजूला शेकडो लोक जमा झाले होते. काही जण भयभीत होते तर काही जण रडत होते. आणि अचानक कोणीतरी ओरडलं, बनवारीलाल आणि अमन अजून जिवंत आहेत. या बातमीने आशेचा किरण जागा झाला. लगेचच बोलावलेल्या ॲम्ब्युलन्समधून त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की ते आता हयात नाहीत. एकाच रात्री 5 जणांची हत्या झाली होती आणि त्यात 4 निष्पाप लहान मुलं होती. ही भीषण बातमी संपूर्ण जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. वरिष्ठ पोलीस अधिकारी, डॉग स्क्वॉड, फॉरेन्सिक तज्ज्ञ सगळे घटनास्थळी पोहोचले. या हत्याकांडाची निर्दयता पाहून सगळ्यांचीच मनं हादरून गेली. संध्या आपल्या नवऱ्याचा आणि मुलांचा रक्तात माखलेला चेहरा पाहून बेशुद्ध झाली. तिलाही हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. फॉरेन्सिक टीमनं संपूर्ण घराची झडती घेतली. भिंतींवर, दारांवर आणि वस्तूंवर रक्ताचे शिंतोडे आणि बोटांचे ठसे मिळाले, जे कदाचित मारेकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतील. पोलिसांनी लगेच परिसरातील सर्व CCTV फुटेज तपासायला सुरुवात केली, पण तिथे काहीही संशयास्पद आढळलं नाही. कॅमेऱ्याची रचना अशी होती की एखाद्या कुशल मारेकऱ्याने सहज दुसऱ्या मार्गाने प्रवेश करून खून केला असावा. परंतु पोलिसांनी संपूर्ण गावाला सील करून टाकलं. कोणालाही बाहेर जायची परवानगी नव्हती. प्रत्येकजण तपासला जाणार होता. तपासादरम्यान पोलिसांना शर्मा कुटुंबियात असलेला एक जुना वाद लक्षात आला. बनवारीलालने 1999मध्ये संध्याशी लग्न केलं होतं. काही वर्षांनी त्याचा भाऊ मुकेश याने देखील लग्न केलं. मुकेश आणि कविता यांना 2 मुलं झाली आणि त्यातला एक मुलगा जन्मतःच मानसिक विकाराने ग्रस्त होता. संपूर्ण कुटुंब गावातच राहत होतं. परंतु 14-15 वर्षांपूर्वी बनवारीलालला शहरात नोकरी मिळाली आणि तो आपल्या कुटुंबासह शहरात राहायला आला. नंतर पाठोपाठ मुकेशही तिथेच आला. गावात त्यांचं अजूनही जुनं घर आणि शेती होती, ज्यावरून वाद सुरू झाले.
ही मालमत्तेची वादावादी एवढी वाढली की पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. गावकऱ्यांनी मध्ये पडून तात्पुरता तोडगा काढला, पण आता या हत्येनंतर पुन्हा जुन्या जखमा उघडल्या गेल्या. पोलिसांनी गावात जाऊन बनवारीलालच्या काकांच्या कुटुंबाची चौकशी केली, परंतु तिथे देखील काही थेट पुरावे सापडले नाहीत. मृतांमध्ये मुकेशचा मुलगा निकी हा देखील असल्यामुळे मुकेश हा देखील संशयास पात्र नव्हता. आणि मग आणखी एक नवा धक्का बसला. पोलिसांना मंडी मोड या ठिकाणी एक स्कूटर सापडली. ती स्कूटर शर्मा कुटुंबाची होती. तिच्यावर रक्ताचे डाग होते. CCTV फुटेजमध्ये 2 अनोळखी व्यक्ती ती स्कूटर तिथेच ठेवून अंधारात गायब झाल्याचं दिसत होतं. त्या स्कूटरवर 3 बोटांचे ठसे मिळाले, जे घटनास्थळावर मिळालेल्या बोटांच्या ठशांशी तंतोतंत जुळत होते. परंतु 4था ठसा कोणाचा होता? मग संशयाची सुई वळली मुकेशकडे, जो या घटनेनंतर अचानक गायब झाला होता. पोलिसांनी अधिक खोलवर तपास करायचं ठरवलं, म्हणून त्यांनी घरातल्या सर्वांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड्स तपासायला सुरुवात केली. आणि आणखी धक्कादायक माहिती समोर आली. संध्याच्या फोनमध्ये एका अनोळखी व्यक्तीशी संपर्क होत होता. तो नंबर 2 महिन्यांपूर्वी शेवटचा वापरला गेला होता, परंतु त्या नंबरचं लोकेशन ज्या रात्री शर्मा कुटुंबियांवर हल्ला झाला त्यावेळी त्यांच्या घराजवळच सापडलं. तो नंबर होता हनुमान प्रसाद उर्फ जॅक या व्यक्तीचा. पोलिसांनी लगेचच त्याला अटक केली आणि संध्यालाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं. दोघंही समोरासमोर आल्यावर संध्या थरथर कापू लागली आणि अखेर सत्य बाहेर आलं. संध्या एक महत्त्वाकांक्षी स्त्री होती. गरिबीच्या जगण्यात तिची घुसमट होत होती. ती तायक्वांडो शिकत होती आणि तिथेच तिची ओळख झाली जॅकशी. जॅक हा 10 वर्षांनी लहान, देखणा आणि खेळाडू वृत्तीचा माणूस होता. संध्याला तो आवडू लागला. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. ती तायक्वांडो ट्रेनिंगचा बहाणा देऊन बऱ्याचदा शहरात 2-2, 3-3 दिवस राहू लागली. घरी असताना देखील तासनतास फोनवर जॅकशीच बोलत असे. या सर्व प्रकारात अडथळा ठरत होतं ते तिचं कुटुंब, विशेषतः तिचा मोठा मुलगा अमन, ज्याने आईच्या फोनवर मुद्दाम कॉल रेकॉर्डिंग सुरू केलं. आणि त्यामुळेच त्याला संध्या आणि जॅक यांच्यातले अनैतिक संबंध लक्षात आले. त्यांनी लगेचच ही बाब वडिलांना सांगितली. बनवारीलालचा राग अनावर झाला, परंतु त्यांनी मुलांकडे पाहत फक्त संध्याला कडक शब्दात ताकीद दिली. पण संध्या पूर्णपणे जॅकच्या प्रेमात बुडाली होती. ती जॅकला म्हणाली, हे कुटुंब मला आता नको, आपण नवं आयुष्य सुरू करू. सुरुवातीला जॅकने नकार दिला, पण संध्याने त्याच्यावर इतका दबाव आणला की शेवटी जॅक तयार झाला. त्यांनी अजून 2 गुन्हेगार दीपक आणि कपिल यांना देखील यात गुंतवलं. प्लॅन ठरला. 50,000 रुपये त्यांना देऊन संपूर्ण कुटुंब संपवायची सुपारी त्यांना दिली. संध्याने त्या रात्री जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. सर्वजण जेवले. फक्त अमनला थोडं आजारी वाटत होतं, म्हणून त्यानं जेवण टाळलं. मध्यरात्री 1 वाजता संध्यानं आतून दार उघडलं. जॅक, दीपक आणि कपिल यांना गपचूप घरात प्रवेश दिला. खोली अंधारात होती. बनवारीलाल आणि बाकी मुलं गाढ झोपलेली होती. जॅकने ऑनलाईन मागवलेला धारधार मटण कापायचा चाकू हातात घेतला. त्यांनी आधी बनवारीलालच्या शेजारी दबकत जाऊन त्याच्यावर हल्ला केला. त्याचं तोंड दाबलं गेलं, त्यामुळे त्याची किंचाळी देखील बाहेर आली नाही. जॅकने त्या धारधार सुरीने त्याच्यावर सातत्याने वार केले. प्रत्येक वाराबरोबर खोलीत फक्त रक्ताचा आवाज येत होता. संध्या तिथेच उभी होती. तिच्या डोळ्यातून पाण्याचा एक टिपूसही गळत नव्हता. दीपक आणि कपिल यांनी त्याच वेळी एक एक करून बाकी मुलांवर देखील हल्ला केला. मुलांची हालचाल देखील थांबली होती. परंतु अचानक अमन जागा झाला. त्यानं पाहिलं अंधारात त्या तिघांचं थरारक दृश्य आणि आपल्या पित्याचा मृतदेह. तो किंचाळला, पण लगेचच दीपकने त्याच्या तोंडावर उशी दाबली. अमनने शेवटपर्यंत झुंज दिली, परंतु अखेर त्याला देखील ठार करण्यात आलं. संध्यानं सगळं पाहिलं, पण तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती. तिने स्वतःच्या मुलांच्या मृत्यूकडे देखील दुर्लक्ष केलं. तिच्या डोक्यात फक्त जॅकसोबतचं नवीन आयुष्य फिरत होतं. खून झाल्यानंतर त्या तिघांनी स्कूटरवरून फरार होण्याचा प्रयत्न केला. स्कूटर फेकून दिली, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्या चाकूपासून ते रक्तात सापडलेल्या बोटांच्या ठशांपर्यंत सगळे पुरावे मिळवले. दीपक आणि कपिल अल्पवयीन असल्यामुळे त्यांना बाल न्यायालयात पाठवण्यात आलं.
पण संध्या आणि जॅकचा खटला मात्र 6 वर्ष चालला. शेवटी 21 मार्च 2023 रोजी त्यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एका आईनं, एका पत्नीनं आपल्या वासनेसाठी आणि विकृत प्रेमासाठी संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं. त्या रात्रीचा आक्रोश अजूनही त्या घराच्या भिंतींमध्ये घुमतो आहे. या कथेविषयी तुम्हाला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा. अशा अनेक चित्तथरारक क्राईम स्टोरीज घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. त्यासाठी तुम्ही आमच्या इरी कथा या यूट्यूब चॅनलला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि आमच्या इंस्टाग्राम हँडलला देखील भेट देऊन फॉलो करा. धन्यवाद.